नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर नक्कीच लाईक करून चॅनल नसाल तर मग हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं आपल्या कमेंट असेल का जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिलीप माने सभापती श्री सिद्धेश्वर बाजार समिती यांचं काय म्हणणं तर बघू शकता. सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याची खरेदी विक्री होते. कांद्याच्या हंगामात मोठ्या संख्येने वाहनाची वर्दळ वाढते, त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या पार्श्वभूमीवर शासनाने कृषी विभागाच्या मुळेगाव हद्दीतील शेती शाळेची जमिनीची बाजार समितीची मागणी केली आहे. राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला असून जमीन उपलब्ध झाल्यास स्वतंत्र कांदा बाजार उभारण्याची सोलापूर बाजार समितीची तयारी आहे. दिलीप माने सभापती श्री सिद्धेश्वर बाजार समिती. त्याचबरोबर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच कांदा व्यापारींचं प्रमुख केंद्र बनणार आहे आणि एकंदरीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळात कांदा खरेदी विक्री करण्याचे राज्यातील प्रमुख केंद्र म्हणून पुढे येऊ शकते. या संदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी आणि कांदा व्यापाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात लासलगाव, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्या पूर्वी कांद्याच्या खरेदी विक्री आघाडीवर होत्या. गेल्या 7 ते 8 वर्षापासून या दोन्ही बाजारपेठेतील मक्तेदारी मोडीत काढीत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कांद्याच्या व्यापारात उच्चांक प्रस्थापित केला. कांद्याच्या हंगामात प्रतिदिन 1200 ते 1500 ट्रक कांद्याची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक होते. त्याच दिवशी संपूर्ण कांद्याची विक्री व शेतकऱ्यांना मालाची पट्टी देण्याची बाजार समितीची परंपरा असल्याने राज्यभरातील एकंदरीत कांदा उत्पादक शेतकरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घेतात. ही वस्तुस्थिती असल्याने राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी यांच्या बैठक बोलावली आणि एकंदरीतच या ठिकाणी अशा प्रकारची ही बैठक असल्यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावे असे प्रमुख केंद्र सोलापूर या ठिकाणी बनवणार असणार असं सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद.